नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे कॅपसाठीचे ऑप्शन फॉर्म्स कसे भरायचेत याच्या एक सिंपल आणि इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज बघणार आहोत। ऑप्शन फॉर्म भरायची तारीख ही 13, 14 आणि 15 ऑक्टोबर आहे। याच्या संदर्भातला सेमिनार सुद्धा आम्ही KIT मध्ये ऑर्गनाइज करतोय 13, 14 आणि 15 तारखेला सकाळी 10 ते 11 मध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे। परंतु हा व्हिडिओ इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे जे KIT वरती येऊ शकत नाहीत, परंतु त्यांना ऑप्शन फॉर्म कसा भरावा याची माहिती पाहिजे आहे आणि त्याच्यासाठीच्या स्ट्रॅटेजीज या तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना किंवा तो ऑप्शन फॉर्म भरायच्या अगोदर तुमच्याकडे काही गोष्टी तयार असाव्यात। त्यातली एक म्हणजे तुमच्याकडे एक रफ लिस्ट तुमच्याकडे तयार असली पाहिजे की ज्या कॉलेजेसना तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे असे। तुमचा कट ऑफ कितीही असो, तुमचा स्कोर कितीही असो, त्या कॉलेजचा कट ऑफ कितीही असो, तुमच्या आजूबाजूला आणि तुम्हाला माहिती असणाऱ्या कॉलेजेसची लिस्ट तुमच्याकडे तयार पाहिजे। तर चला पाहूया आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग सिंपल बट इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज काय आहेत त्या। आता याच्यामध्ये थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे, मेरिट नंबर तुम्हाला जो आलेला आहे, फायनल मेरिट नंबर कदाचित आला असेल तुमच्याकडे, तर ते ॲनालिसिस कसं करायचं आणि ते कट ऑफला कसं रिलेशन आपण लावायचं आहे ते, त्याचबरोबर सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतं आणि सीट मॅट्रिक्स काय आहे ते एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवेन, आणि मग एक ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याची स्ट्रॅटेजीज आहेत त्याचे मी तुम्हाला एक थोड्याशा गोष्टी त्याच्यावरती सांगेन, आणि अलॉटमेंट कसं होतं, अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग कसं करायचं आहे या सगळ्या गोष्टी मी ते सांगेन। आणि ठीक आहे, ऑप्शन फॉर्म भरलं त्याच्यानंतर काय या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात डिस्कस करूयात। थोडासा व्हिडिओ लेंदी होईल, कदाचित हे कोल्हापुरातले विद्यार्थीसुद्धा बघतील, तुम्ही व्हिडिओ पहा, परंतु ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आणि याच्यावरतीच सेमिनार मी कॉलेजमध्ये देणार आहे, तो परत अटेंड करा। तुमच्या ज्या काही शंका असतील त्या आपण तिथे क्लिअर करूयात। आता सर्वात पहिला तुम्हाला जे मेरिट नंबर मिळालेला आहे तो ॲनालाइज कसा करायचा हे थोडक्यात पाहूया। तुम्ही इथे बघू शकता, आता तुम्हाला हे तुमच्या मेरिटवरती तर प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस असं म्हटलं आहे मी, जो विद्यार्थी आहे त्याचा प्रोव्हिजनलचा स्क्रीनशॉट हा घेतला होता, तुमच्याकडे आता तो परमनंट आणि आला असेल तो आता परमनंटचा। तर याच्यामध्ये बघा, स्टेट जनरल मेरिट नंबर, युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, TFWS मेरिट नंबर, ऑल इंडिया मेरिट नंबर, तुमच्या कॅटेगरी वाईज OBC, PWD अशा EWS अशा जे काय SC ST याच्यामध्ये सगळे तुम्हाला, आणि युनिव्हर्सिटी असे सगळे तुम्हाला मेरिट नंबर आले असतील। आता बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं की नक्की कोणता मेरिट नंबर आपण ग्राह्य धरायचा आहे। तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला मेरिट नंबर जो वरचा आहे स्टेट जनरल मेरिट नंबर हा जो आहे हा जो कॉमन आहे, त्यामुळे लक्ष तुमचं याच्यावरती असलं पाहिजे, आणि ऑल इंडिया मेरिट नंबर जे तुमच्या JEE साठी आहे, त्यामुळे मध्ये कुठलाही असू देत आपल्याला त्याचं जास्त काही ॲनालिसिस करायचं नाही आहे। आता ॲनालिसिस करताना काय बघूया। आता मी आमच्या कॉलेजचा KITचा एक कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स आणि IML याचा कट ऑफ मी इथे घेतलेला आहे। आता तुमचं मेरिट नंबर आणि एखाद्या इन्स्टिट्यूटचा कट ऑफ कुठल्या मेरिटपर्यंत आहे याचं ॲनालिसिस कसं करायचं ते सांगतोय। आता हा विद्यार्थी आहे, याचा बघा स्टेट जनरल मेरिट नंबर आहे 13,351, त्याचे CETचे मार्क्स आहेत 92.81। जर तुम्ही आता आमचा KITचा मेरिट नंबर बघितला, आता हा टॉपर आहे फर्स्ट, आणि जो दुसऱ्या कॉलममध्ये आहे तो आहे लास्ट, त्यामुळे लास्ट जो होता आमचा म्हणजे जो कट ऑफ आहे कॉम्प्युटर सायन्सचा तो आहे 90.82, आणि जो लास्ट जो विद्यार्थी होता त्याचा मेरिट नंबर आहे बघा 13,930, म्हणजे 13,930ला कॉम्प्युटर सायन्स आमच्या इथे मिळालेलं आहे। याचा आहे 13,351, म्हणजे जवळजवळ 600 नंबरनी हा पुढे आहे, म्हणजेच या विद्यार्थ्याला आमच्या इथे कॉम्प्युटर सायन्स नक्की मिळणार। हे झालं ॲनालिसिस। त्यामुळे तुम्ही स्टेट जनरल मेरिट नंबर फक्त बघायचं आहे, आणि जे तुम्हाला कट ऑफच्या खाली दिलेले मेरिट नंबर असतात ते स्टेट जनरल मेरिट नंबरच असतात। तुम्ही इथे बघा, आम्ही दिलेला याच्यामध्ये शेवटचा जो ऑप्शन हा आहे तो JEEचा आहे, आणि जर इथे बघितलं तुम्ही तर 81 म्हणजे 10,391 ज्याचा मेरिट नंबर आहे ऑल इंडिया मेरिट नंबर, त्याला आमच्या इथे कॉम्प्युटर सायन्स मिळालेला आहे शेवट। इथे जर बघितलं तुम्ही तर 30,328 हा ऑल इंडिया मेरिट नंबर त्याचा आहे, कारण त्याचे मार्क्स आहेत 54, त्यामुळे ऑल इंडिया मेरिटनुसार त्याला KITमध्ये म्हणजेच JEEच्या सीट थ्रू त्याला कोट्या थ्रू त्याला मिळणार नाही आहे, त्याला कॅप थ्रू सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस थ्रू स्टेट सीट त्याला मिळून जाईल, MHT CET थ्रू त्याला मिळून जाईल। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे कन्फ्युजन असतं की सर JEEमधून मिळतं की CETमधून मिळतं। तर एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की तुमचा स्कोर जो हायेस्ट आहे
तो स्कोर पहिला ॲनालिसिससाठी घेतला जातो आणि त्याच्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट दिली जाते. जर तुमचं JEE बसत असेल तर JEE अलॉट केली जाते. जर नसेल बसेल तर तुम्हाला CETचा स्कोर देऊन ते अलॉट केली जाते. तर जनरली हे तुम्ही असं ॲनालिसिस करायचं आहे. हे जो मेरिट तुम्हाला नंबर मिळालेला आहे तो तुमच्या सर्वांकडे आहेच. जो कट ऑफ आहे तो तुम्ही प्रत्येक कॉलेजेसचा, ज्या कॉलेजेसना तुम्हाला ॲडमिशन घ्यावंसं वाटतं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. तसंच cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती गेलात तर तुम्ही तुमच्या जो म्हणजे FE 2022 जो तुमची वेबसाईट आहे तिथे गेलात की तिथे तुम्हाला लास्ट इयर कट ऑफ हे सगळ्यांचे बघायला मिळतील. तिथे तुम्हाला फक्त इन्स्टिट्यूटचा कोड टाकायचा आहे आणि तुम्ही कट ऑफ तो बघू शकताय. थोडंसं पुढे बघूया की सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतं आहे. ऑलरेडी याच्यावरती आमचा केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये एक छान प्रोग्राम झाला होता आणि तिथे तो जो व्हिडिओ आहे तो रेकॉर्ड करून आम्ही शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. मी थोडक्यात इथे तुम्हाला सांगते डिस्ट्रीब्युशन कसं असतं. आता एखादी इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस आहे की गव्हर्नमेंट आहे की ॲफिलिएटेड आहे की ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण ते त्याच्यानुसार सीट डिस्ट्रीब्युशन बदलतं. मी एक्झाम्पल तुम्हाला देऊन सांगतो आहे. एखादं ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, फॉर एक्झाम्पल KIT आहे किंवा बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला ॲफिलिएट आहेत. अशा इन्स्टिट्यूटमध्ये सीट डिस्ट्रीब्युशन कसं असते तर टोटल इंटेक एखादा ब्रँच आहे ज्याचा इंटेक आहे 60, त्यातले 48 ह्या सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमधून घेतल्या जातात आणि 12 ह्या इन्स्टिट्यूट लेवल कोट्यामध्ये घेतल्या जातात. म्हणजेच ते 80 आणि 20%. आता ज्या 48 आहेत म्हणजे 80% आहे त्याच्यामधल्या परत 39 सीट्स असतात त्या स्टेट लेवलला भरल्या जातात थ्रू CET आणि ज्या 9 सीट्स आहेत त्या JEE ऑल इंडिया सीट्स भरल्या जातात. परत 39 ज्या आहेत त्याच्यामध्ये 20 ओपन आणि 19 रिझर्वेशन. काही ब्रँचेसच्या बाबतीत परत हे 19 ओपन आणि 20 रिझर्वेशन असे डिस्ट्रीब्युशन असतं. आणि ज्या JEEच्या सीट्स असतात त्या सगळ्या ओपन असतात, तिथं कसलंही रिझर्वेशन नाही. ओपन म्हणजे एनीबडी कॅन अप्लाय, एनी कॅटेगरी स्टुडंट कॅन गेट ॲडमिशन थ्रू JEE. इट कॅन बी महाराष्ट्र किंवा अदर दॅन महाराष्ट्र. आणि जरी तुमचं JEE ॲडमिशन झालं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा परत हा प्रश्न असतो की सर JEE ॲडमिशन झालं तर मला स्कॉलरशिप भेटणार का? तर हो, तुमचं JEE जरी झालं आणि तुम्ही SCमध्ये असाल, STमध्ये असाल, OBC असेल किंवा जे काही तुमची कॅटेगरी असेल त्याचं सगळं बेनिफिट तुम्हाला इकडे मिळतो. फक्त TFWS आणि EWS या विद्यार्थ्यांना JEE मिळत नाही, कारण TFWS आणि EWS ह्या स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत आणि त्या CET घेतल्या जातात. परंतु JEE तुम्ही आलात, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असेल आणि त्याच्याकडे 8 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला असेल तर त्याला EBC नक्की मिळेल, जेणेकरून 50% शिक्षण शुल्क जो आहे तो कमी होईल. 50% फी त्याची गृहीत धरली जाईल. तर हे असं असतं. प्लस 60 ज्या इंटेक आहेत TFWS आणि EWS, TFWSच्या 3 आणि EWSच्या 6 अशा ॲडिशनल सीट्स प्रत्येक इंटेक मागे, प्रत्येक ब्रँचच्या इंटेक मागे असतात. आणि मग जम्मू अँड काश्मीर जे प्राईम मिनिस्टर स्पेशल स्कॉलरशिप स्कीम आहे त्याच्यातून येणारे विद्यार्थी असे साधारण 69 ते 70 असा प्रत्येक ब्रँचचा इंटेक प्रत्येक कॉलेजमध्ये असतो. आता एखादी इन्स्टिट्यूट आहे जी नॉन ऑटोनॉमस आहे किंवा ॲफिलिएटेड आहे एखाद्या युनिव्हर्सिटीला किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे, या युनिव्हर्सिटीचं अशा इन्स्टिट्यूटचं सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतं ते पाहूयात आपण. आता तुमचं 60, 48, 12, 39, 9 इथंपर्यंत हे सगळं त्यांचं सेम आहे जसं ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटचं असतं, जसं KITचं आहे. परंतु आता CETचे जे आहेत स्टेट लेवलचे सीट्स त्याच्यामध्ये बघा 27 होम युनिव्हर्सिटी आणि 12 अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता काय आहे होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय तर कोल्हापुरामध्ये तुमचं 12वी झालं आहे तर तुमची कोल्हापूर, सातारा आणि सांगली हे 3 डिस्ट्रिक्ट हे तुमची होम युनिव्हर्सिटी झाली. जर तुम्ही या तिन्ही डिस्ट्रिक्टपैकी कोणत्याही कॉलेजेसला अप्लाय करत असाल तर ते होम युनिव्हर्सिटीमध्ये अंडर होईल. तुमची 27 पैकी एक सीट असेल ती. आता तुम्ही जर पुण्यामधल्या एखाद्या कॉलेजमध्ये अप्लाय करत असाल किंवा सोलापूरमधल्या एखाद्या कॉलेजला अप्लाय करत असाल किंवा मुंबईमधल्या कॉलेजेसना तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येणार आहात अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. तसंच एखादा विद्यार्थी पुण्यात 12वी झालं आहे पण तो KITसाठी अप्लाय करतो आहे. KITला तर सगळ्या सीट्स या ओपन असतात. तिथे होम युनिव्हर्सिटी अदर होम युनिव्हर्सिटी असं नाही आहे, कारण ऑटोनॉमस आहे आणि सगळ्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्सला असाच रूल असतो आहे. पण हे जे आहे ते ॲफिलिएटेड इन्स्टिट्यूट्सबद्दल आपण बोलतो आहे जे नॉन ऑटोनॉमस आहेत. त्यामुळे एखादा विद्यार्थी पुण्याचा कोल्हापुरामधल्या ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये अप्लाय करत असेल तर त्याला अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधली सीट मिळेल. आता याच्यामध्ये परत
होम युनिव्हर्सिटीमध्ये 14 ओपनसाठी आणि 13 रिझर्वेशनसाठी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी 6 आणि 6. हे डिस्ट्रीब्युशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता हे सोडून गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जे आहेत, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट जे आहेत, जसं DOT आहे आपल्याकडचं, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स म्हणाल तर कराड गव्हर्नमेंट आहे, वालचंद कॉलेज आहे, अशा इन्स्टिट्यूट्समध्ये 100% सीट्स ह्या CET थ्रू भरल्या जातात. तिथे इन्स्टिट्यूट लेवल किंवा JEE कोटा नसतो. ॲक्च्युली COEP पुणेसुद्धा आजपर्यंत याच कॅटेगरीमध्ये येत होतं, परंतु आता COEPला आता लेटेस्ट न्यूजनुसार 21% जागा 20% सीट्स ते JEE कोटामधून ते भरू शकतात. आता सीट मॅट्रिक्स कसं बघायचं हे थोडक्यात पाहूया. एक एक्झाम्पल मी तुम्हाला आमच्या कॉलेजचं देतो आहे. KIT मधल्या डेटा सायन्स या ब्रँचसाठी सीट मॅट्रिक्स, सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतं हे सीट डिस्ट्रीब्युशन, हे सीट मॅट्रिक्स तुम्हाला परत DTच्या वेबसाईटवरती तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर इथे बघा, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डेटा सायन्स, त्याचा चॉईस कोड दिलेला आहे. त्यानंतर इथे जो आहे तो 48 कॅपच्या सीट्स आहेत, त्यातल्या 9 ह्या ऑल इंडिया सीट्स आहेत आणि 39 या महाराष्ट्र स्टेटसाठी आहेत आणि 12 ह्या इन्स्टिट्यूट लेवलला सीट्स आहेत. आता याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं आहे बघा. तर कॅटेगरी ओपन, SC ST, जनरल और लेडीज, ऑल राईट, स्टेट लेवल आणि PWD सीट्स. तर आता इथे बघूया आपण, कॅटेगरी ओपन, जनरल 13 आणि लेडीजला 5 सीट्स आहेत. म्हणजे काय, तर ओपनमधल्या ज्या 39 सीट्स आहेत, स्टेट लेवलला ज्या 39 सीट्स आहेत, त्याच्यामधल्या ओपनसाठीच्या ह्या ज्या 18 आणि PWD धरून 19 सीट्स आहेत, त्यातल्या 13 ह्या जनरल आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये जनरल, G इज नॉट फॉर जेंट्स, कीप दिस इन माइंड, G इज फॉर जनरल. जनरल मीन्स हिअर बॉईज ॲज वेल ॲज गर्ल्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज पर देअर मेरिट. त्यांच्या मेरिटनुसार ते तिथे गृहीत धरले जातील. त्यामुळे या 13 सीट्समध्ये जर स्कोर असेल तर मुलीसुद्धा याच्यामधल्या सीट्स मिळवू शकतात, परंतु मुलींसाठी खास 5 सीट्स या राखीव आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, SC कॅटेगरीमध्ये जनरल 3, लेडीज 2, म्हणजे टोटल 5 पैकी 2 ह्या लेडीजसाठी रिझर्व आहेत. या 3 मध्ये जर मेरिट एखादी SC कॅटेगरीमधली मुलगी आहे आणि तिचं मेरिट चांगलं आहे तर तिला या 3 मधले सुद्धा सीट मिळू शकते. तसंच ST, VJ, DT, NTB, NTC आणि सो ऑन. आता बघा, NTC बघूया आपण. आता इथे जनरल 1 आणि लेडीज 0. याचा अर्थ असा का हो की जर NTC मधली मुलगी असेल तर तिला मिळणारच नाही असं नाही आहे. जर त्या मुलीचा स्कोर असेल तर तिला ही जनरलमधली सुद्धा सीट मिळू शकते. तर हे सीट मॅट्रिक्सचं ॲनालिसिस करणं थोडंसं महत्त्वाचं असतं. हे सीट मॅट्रिक्स पण तुम्हाला DTच्या वेबसाईटवरती मिळतं. डाउनलोड करा, थोडा वेळ लागेल. हेच कसं करायचं आणि डिटेलमध्ये तुम्हाला मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपल्या सेमिनारमध्ये दाखवणार आहे. जर तुम्ही तो अटेंड करणार असाल तर अवश्य अटेंड करा. तर त्यानंतर बघा, PWD ह्या ओपनमधली 1 सीट PWDला दिलेली आहे आणि टोटल अख्खं पूर्ण जे रिझर्वेशन आहे या रिझर्वेशनमध्ये 1 सीट PWDची कॉमन रिझर्व फॉर एनी. म्हणजे एखादा PWD कॅन्डिडेट असेल तो कुठल्याही कॅटेगरीमधला असू दे, त्यातली 1 सीट ही त्या विद्यार्थ्यासाठी राखीव ठेवलेली आहे. आणि मग डिफेन्समध्ये बघाल तर डिफेन्ससाठी 1 ओपनमधला एखादा विद्यार्थी आहे जो डिफेन्स कॅटेगरीमध्ये मिळतो त्याच्यासाठी 1 आणि डिफेन्स कॉमन रिझर्व फॉर एनी कॅटेगरी, त्या कॅटेगरीमधला तो डिफेन्समध्ये असेल तर ती सीट्स. अशा या सगळ्या 37, 38, 39 सीट्स या स्टेट लेवल. त्यानंतर हे सोडून इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS 6 आणि ट्युशन फी वेवर स्कीम TFWS 3 सीट्स. TFWS चॉईस कोड एंड्स विथ T. हे मला वाटते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती झालं असावं. तर आता महत्त्वाच्या याच्यावरती येऊयात की ऑप्शन फॉर्म भरताना तर आता ऑप्शन फॉर्म भरताना काय केलं पाहिजे याच्यावरती आपण थोडंसं बोलूयात. व्हिडिओ थोडासा लेंदी होतोय पण तो महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं तुम्हालाही तो नक्कीच आवडेल, नक्कीच तो उपयोगी येईल. तर आता ऑप्शन फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला होमवर्क करायचा आहे. तो होमवर्क काय करायचा आहे हो? बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थी डायरेक्ट येतात, त्यांनी कसलाही होमवर्क केलेला नसतो, काही माहिती नसतं आणि कॉलेजवरती येतात किंवा कॉलेजवरती जातात, नेट कॅफेमध्ये जातात. तो नेट कॅफेवाला किंवा जो कोणी व्यक्ती आहे एखाद्या इन्स्टिट्यूटवरचा तो जसं त्याला वाटतंय तसं तो ऑप्शन फॉर्म भरला जातो, तुम्हाला कन्व्हिन्स केलं जातं आणि मग आपण तसंच भरून घरी येतो आणि नंतर ॲडमिशन मिळाल्यानंतर आपण त्याच्यावरती परत कमेंट्स करत बसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मी एक होमवर्क थोडासा देतोय. तो होमवर्क तुम्हाला करून यायचं आहे. सोपं आहे. काही गोष्टींवरती विचार करून यायचं आहे जेणेकरून तुम्ही जे चूज करणार आहात हे तुम्ही चूज कराल आणि त्याच्यावरती तुम्हाला परत कसलाही रिग्रेट करायची वेळ येणार नाही आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे,
ऑप्शन फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला लिस्ट ऑफ कॉलेजेस की ज्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा तुम्हाला मिळेल असं वाटतंय या कॉलेजेसची तुम्हाला लिस्ट काढायची आहे. आता लिस्ट काढताना काय करायचं आहे, बेस्ड ऑन त्याला काहीतरी मी स्ट्रॅटेजीज दिल्यात. नंबर 1, स्टेटस ऑफ दॅट कॉलेज. ते कॉलेज गव्हर्नमेंट आहे का अनएडेड आहे, ऑटोनॉमस आहे की ॲफिलेटेड आहे की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे हे पाहायचं आहे अगोदर तुम्ही. जर गव्हर्नमेंट असेल तर त्याच्यामध्ये वेगळं डिस्ट्रीब्युशन असतं, त्याच्यामध्ये वेगळे ॲकॅडमिक्स असतं. एखादं ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असेल तर त्यांचं ॲकॅडमिक्स वेगळं असतं. एखादं ॲफिलेट असेल तर त्यांना युनिव्हर्सिटीवर डिपेंड राहावं लागतं. आणि एखादी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल तर त्यांचं पूर्ण फ्रीडम हे UGCनी मान्य केलेलं असते. त्यामुळे तुम्ही बेस्ड ऑन द स्टेटस ऑफ द कॉलेज हे तुम्ही त्या कॉलेजेसची लिस्ट तयार करायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, असं करत असताना तुम्ही त्या कॉलेजेसचे ग्रुप्स करायचे आहेत. म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजेस असे सगळे 4, 5, 6 ऑटोनॉमस कॉलेजेस एकत्र ठेवायचे आहेत. ॲफिलेटेड कॉलेजेस ते परत 4, 5 कॉलेजेसचा तुम्ही एक ग्रुप करायचा आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याचा एक 4, 5 कॉलेजेसचा ग्रुप का करायचा आहे मी तुम्हाला पुढे सांगेन. ऑप्शन आपण ज्यावेळेस चूज करतो त्यावेळेस ते आपल्याला उपयोगी पडणार आहे. दुसरा क्रायटेरिया आहे रेप्युटेशन अँड ॲक्रिडिटेशन ऑफ दॅट इन्स्टिट्यूट. लाईक हाऊ ओल्ड इज दॅट इन्स्टिट्यूट. फॉर एक्झाम्पल KIT आम्हाला जवळजवळ 40 वर्ष झालेले आहेत आणि कॉलेज हे NAC ग्रेड आहे, A ग्रेड मिळालेलं कॉलेज आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आमचं दुसरं कॉलेज होतं ज्यांना NACची A ग्रेड मिळाली होती 2015मध्ये. त्याबरोबरच NBA आहे, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन, NBA सगळे कोर्सेस आमचे NBA ॲक्रिडिटेड आहेत. आणि NIRF रँकिंग. तर तुम्ही हे कुठं तुम्हाला माहिती मिळेल हो, तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला जायचं आहे, तिथे NAC, NBA, NIRF ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. हे तुम्हाला पाहायचं आहे. ते कॉलेज वेल नोन आहे का हे तुम्हाला, मला वाटतं सोशल मीडिया आहे, तुमचे मित्र आहेत, प्लस तुम्ही तेवढे जाणकार आहात, तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट द्या, तुम्हाला नक्की त्या कॉलेजबद्दल माहिती मिळेल. आता ॲकॅडमिक कल्चर हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान आहे, कॉलेज जुनं आहे, कॉलेजमधला कट ऑफ एखाद्या वेळेस जास्त असतो, पण आपल्याला तिथं गेल्यानंतर ॲक्च्युली समजतं की तिथलं जो म्हणजे इट इज कॉल्ड दॅट द ॲकॅडमिक्स ऑफ ॲन इन्स्टिट्यूट इज द सोल ऑफ दॅट इन्स्टिट्यूट. बरोबर आहे ना. तुम्ही तिथे जाणार आहे कशासाठी, तर शिकण्यासाठी, इंजिनिअरिंग शिकण्यासाठी. त्यामुळे जर तिथं शिकवलं जात व्यवस्थित असेल तर त्या कॉलेजला जाण्यामध्ये अर्थ आहे. त्यामुळे ॲकॅडमिक कल्चर काय आहे त्या कॉलेजचं हे बघणं खूप खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये काय करायचं होतं तुम्हाला, करिक्युलम काय आहे, कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत, कोणकोणते विषय आहेत, कोणकोणते कोर्सेस तिथे आहेत. आता एखादी ॲफिलेटेड इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जो युनिव्हर्सिटी सांगते तोच पॅटर्न त्यांना फॉलो करावा लागतो. पण एखादी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असेल तर त्यांना फुल फ्रीडम असतं की जो आज इंडस्ट्रीला गरजेचा आहे तो सिलेबस ते डिझाईन करू शकतात. KIT हे त्याच्यापैकी एक आहे. आम्ही सिलेबस डिझायनिंग हे नीड बेस्ड आणि इंडस्ट्री बेस्ड करतो. त्यामुळे करिक्युलम काय आहे, आणि मला आय गेट व्हेरी हॅपी वेन आय मीट पॅरेंट्स अँड स्टुडंट्स अँड वेन आय हिअर देम आस्किंग की सर आम्हाला सिलेबस बघायचा आहे, तुमच्या कॉम्प्युटर सायन्सचा सिलेबस पाहायचा आहे, तुमचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस पाहायचा आहे. आणि ते सिलेबस सगळं बघतात आणि मग ठरवतात की हो हा खरंच ॲडव्हान्स्ड आहे. आणि XYZ कॉलेजला जाऊन कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा अजून दुसऱ्या ब्रँचेस करण्यापेक्षा KIT मधली मेकॅनिकल किंवा सिव्हिल किंवा एन्व्हायरमेंट याला सुद्धा ॲडमिशन मी घेऊन माझं करिअर करू शकतो. असे बरेचसे पालक आम्हाला व्हिजिट करतात. त्यानंतर काय आहे की CBCS म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आहे का, तुम्हाला चॉईस दिली जाते का इलेक्टिव्ज चूज करायला, की ते कंपल्सरी आहे. ओपन इलेक्टिव्ज आहेत का, तुम्हाला तुमचा ट्रेड सोडून बाकीचे जे काही लागणार हे सगळं जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे त्याच्यावरती बेस्ड या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बऱ्याचशा कॉलेजेसनी हे इम्प्लिमेंट करायला सुरू केलेलं आहे. KITने सुद्धा ते सुरू केलं आहे. ऑनर्स कोर्सेस आहेत का, तुम्ही जर बघितलं KITमध्ये BTech, नॉट ओनली BTech बट BTech विथ ऑनर्स असे कोर्सेस आहेत. तुम्ही परत एकदा वेबसाईटवरती बघा किंवा याच्यामध्ये मी याच्यामध्ये लिंक देईन, त्याच्यावरती तुम्हाला समजून येईल. प्रत्येक जी ब्रँच आहे त्याच्यामध्ये ऑनर्स कोर्सेस आम्ही ऑफर करतो आहे. आणि त्याच्याबरोबरच ऑडिट कोर्सेस कुठले दिले जातात का, ऑडिट म्हणजे एक्स्ट्रा डेव्हलपमेंटसाठी मुलांना, जसं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असेल किंवा एनी फॉरेन लँग्वेज, जर्मन लँग्वेज, जॅपनीज लँग्वेज किंवा सायकोलॉजी असेल, अशा बरेचसे जे ऑडिट कोर्सेस आहेत ते दिले जातात का हे तुम्ही बघायला पाहिजे. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल, जे कोणतं कॉलेज तुम्ही शॉर्टलिस्ट करताय ते. याच्यानंतर अदर स्टुडंट ॲक्टिव्हिटीज, फक्त अकॅडमिक्स नको आहे आपल्याला, होलिस्टिक डेव्हलपमेंट, 360 डेव्हलपमेंट पाहिजे.
तुम्हीही कशामध्ये तरी स्पेशल असाल, त्यामुळे तिथे कोणकोणते स्टुडंट्स क्लब्स आहेत, स्पोर्ट्स आहे का, ते कसं असतं, NSS आहे का, NCC आहे का, कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात का, नॅशनल फेस्ट जे आहेत, जसं आमच्या इथे पायनीर हे नॅशनल लेवलचे टेक फेस्ट असते, असे होतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहायच्यात. त्याच्यानंतर प्लेसमेंटचा विचार करायचा आहे. आपलं काय आहे पहिला, की कॉलेज म्हटलं की प्लेसमेंट नको. प्लेसमेंट तुम्हाला नक्कीच होणार आहे जर त्या कॉलेजमध्ये अकॅडमिक्स चांगलं असेल, त्या कॉलेजचे ॲक्रेडिटेशन असतील आणि तुम्ही अभ्यास केला तर. त्याच्यामुळे प्लेसमेंट हा जरासा बाजूला ठेवा. परंतु प्लेसमेंटमध्ये पण 2 प्रकार आहेत, ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पस. बरेचसे कॉलेजेस 100% प्लेसमेंट असं डिक्लेअर करतात, असं ते जाहिरात करतात, परंतु त्यांचं 100% त्यांचे क्रायटेरिया वेगवेगळे असतात. तर ऑन कॅम्पस प्लेसमेंट्स किती आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्या कंपनीज कॉलेजमध्ये येतात आणि विद्यार्थ्यांना प्लेस करून घेऊन जातात, ना की ते विद्यार्थी पास होऊन बाहेर जातात आणि ते स्वतः जॉब शोधतात. त्यामुळे ऑन कॅम्पस प्लेसमेंट हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही पाहायचं आहे. आता प्लेसमेंट बघत असताना एखादं कॉलेज आहे, तिथे 1000 इंटेक आहे आणि त्यातले 100, 200, 300 मुलं प्लेस झालेत. 1000 पैकी 300 मुलं, नॉट ए गुड थिंग. इट इज ओनली 30% प्लेसमेंट. ठीक आहे, पण 1000 पैकी 700 मुलं प्लेस झालेत, येस, व्हेरी गुड, दॅट इज ए गुड कॉलेज. बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही बघत असताना हायेस्ट पॅकेज बघता आणि जाता. तर हायेस्ट पॅकेज बघायचं नाही आपल्याला, कारण हायेस्ट पॅकेज घेणारी प्रत्येक कॉलेजमध्ये 10-20 मुलं असतातच. मग त्यांचं हायेस्ट पॅकेज हे अगदी 40 लाख 50 लाखापर्यंतही असेल. तुम्ही पाहायचं आहे काय तर ॲव्हरेज पॅकेज बघायचं आहे. समजा एखादं कॉलेज आहे ज्याच्यामध्ये हायेस्ट पॅकेज हे 50 लाखाचं आहे, परंतु टोटल प्लेसमेंट्स हे 250-300 झालेले आहेत आणि ॲव्हरेज बघितलं तर त्यांचं 3 लाख 3.5 लाख आहे. परंतु KIT आहे, KITमधलं पण हायेस्ट पॅकेज हे आमचं 41 लाखाचं आहे, परंतु तुम्ही ॲव्हरेज पॅकेज KITचं बघितलं तर ते 5.5 ते 6 लाख आहे. म्हणजे जवळजवळ 600 ते 700 मुलं आहेत की ज्यांना ॲव्हरेज 5.5 ते 6 लाखांचं पॅकेज मिळालं आहे. त्यामुळे तुम्ही ॲव्हरेज बघा, हे बघणं खूप महत्त्वाचं असते. हा सुद्धा सगळा डेटा तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती मिळून जाईल. त्यानंतर आहे फीज. ऑफकोर्स असं म्हणतात सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही आहे. हे विद्यार्थ्यांना नसेल कळत, परंतु पालकांना नक्की कळत असेल. त्यामुळे फी काय आहे त्या कॉलेजची. जर तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बघितलात तर तुम्हाला कितीही मार्क्स असू देत, कॉम्प्युटर सायन्स तुम्हाला मिळते, पण त्याची फी किती आहे बघा. 2.5 लाख, 3 लाख, 3.5 लाख. बऱ्याचशा पालकांचे आता मला फोन येतात, माझ्या ॲडमिशन टीमला फोन येतात की सर मला मार्क्स 50च आहेत, तुमच्याकडे कॉम्प्युटर सायन्स मिळेल का. आम्ही सांगतो नाही मिळणार, कारण आमचा कट ऑफ जास्त आहे. मग ते सांगतात सर XYZ युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला मिळतं आहे. मिळणारच, कारण तिथे तुम्हाला फी जी भरायची आहे ती भरपूर भरायची आणि त्यांनी खूप इंटेक करून ठेवलेला असतो आहे. त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे की एखाद्या अशा गव्हर्नमेंट एडेड AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे फीज बघा, फीज अफोर्डेबल असायला हवी आहे. जसे की आता आमची KITची साधारण 92,000 फी ओपनसाठी आहे, OBCसाठी ती काहीतरी 52,000 होती आहे. जे SBC आणि VJ NT वगैरे आहे त्यांची 13,000च्या आसपास आहे. SC ST विद्यार्थ्यांसाठी तर फक्त 1,500 रुपये फी आमच्या कॉलेजमध्ये आहे. TFWS असेल त्यांना 12-13,000 रुपये. असे हे फीचं स्ट्रक्चर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती पाहू शकताय. त्यामुळे फी तुम्ही बघू शकताय. डिस्टन्स हा एक पॅरामीटर असू शकतो आहे. मी माझ्या आजूबाजूच्याच कॉलेजेसना करणार किंवा किती लांब आहे, जाऊ शकतो आहे का, बस फॅसिलिटी आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायचा आहे. हॉस्टेल फॅसिलिटी आहे का, बस फॅसिलिटी आहे का, तेथे लॅब्स कशा आहेत आणि वायफाय. आता बऱ्याच मला एका विद्यार्थ्याचा फोन आला. तो खूप मेरिटमधला मुलगा आहे. त्याला साधारण 92 मार्क्स आहेत आणि त्याला आमच्या इथे कॉम्प्युटर सायन्सला घ्यायचं आहे. तो खूप दिवस झालं कॉन्टॅक्टमध्ये आहे. तो रजिस्ट्रेशन करण्यासाठी आला होता, व्हेरिफिकेशन वगैरे झालं. त्याचा परवा फोन आला की सर एक प्रश्न विचारायचा होता की सर आपल्या कॅम्पसमध्ये वायफाय आहे का. मी म्हटलं हो आहे ना रे. वायफाय, इंटरनेट, बँडविड्थ ह्या सगळ्या गोष्टी आता बाय डिफॉल्ट आहेत. किंवा KITमध्ये 1000 MBPSचं आपलं इंटरनेट आहे आणि सगळा कॅम्पस हा फुल्ली वायफाय आहे का रे. तर तो म्हटला की सर मी 360 या वेबसाईटवरती बघितलं तर तिथे वायफायला नो दाखवत आहे म्हणून. मग मी त्याला सांगितले की बाबा 360 आहे किंवा कॉलेज दुनिया आहे किंवा कॉलेज देखो आहे, हे सगळे प्रमोशनल वेबसाईट्स आहेत जिथे ज्या इन्स्टिट्यूट्स त्यांच्याशी टायप आहेत त्यांचं प्रमोशन केलं जातं. तिथे तुम्ही टॉप इन्स्टिट्यूट्स इन कोल्हापूर म्हटला तर KIT दिसणारच नाही आहे, कारण आम्ही या कोणत्याही मार्केटिंग प्लॅटफॉर्मवरती आम्ही जाहिरात करत नाही किंवा त्यांच्याशी टाईप नाही आहे. त्यामुळे तिथे बघण्यापेक्षा साधं सिम्पल
सोल्युशन आहे की तुम्ही त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जा आणि वेबसाईटवरती पहा. दॅट्स ऑल. तुम्हाला कुठल्याही एका थर्ड पार्टी वेबसाईटवरती डिपेंड राहायची गरज नाही आहे. तर हे झालं तुम्ही लिस्ट ऑफ कॉलेजेस, याच्यावरती बेस्ड तुम्हाला लिस्ट ऑफ कॉलेजेस तयार करायचे. दुसरा क्रायटेरिया काय हो, लिस्ट ऑफ ब्रँचेस. आता कॉलेजेस झाले, तुम्हाला ब्रँचेस पण सिलेक्ट करून ठेवायचे. हा तुमचा होमवर्क आहे, ऑप्शन फॉर्म भरायच्या अगोदर करायचा. आता काय करायचं आहे बघा, लिस्ट ऑफ ब्रँचेस बघताना सगळ्यात पहिला काय बघता हो तुम्ही, कॉम्प्युटर सायन्स. असं करायचं नाही आहे. कॉम्प्युटर सायन्स सगळ्यांनाच मिळणार पण नाही आहे, आणि ते जरी मिळालं तरी इट इज नॉट पॉसिबल फॉर ऑल टू सस्टेन इन दॅट ब्रँच अनलेस अँड अंटिल यू आर इन द टॉप 10 to 20% इन कमिंग फ्युचर. 10 ते 20% तुम्ही असाल पहिल्या, तरच त्या ह्याच्यामध्ये तुम्ही टिकू शकाल. फक्त सगळे तिकडे पळत आहेत, मॉब तिकडे पडतोय, मॉब मेंटॅलिटी आपली झाली आहे, म्हणून तिकडे आपण जातोय. तर तुम्ही सगळ्यात पहिला तुमचा कंडिशन काय पाहिजे, इंटरेस्ट. व्हॉट इज माय इंटरेस्ट. मला कॉम्प्युटर सायन्समध्ये खरंच इंटरेस्ट आहे का, ठीक आहे, मग आपण त्याचा विचार करूया. पण माझा मित्र घेतो आहे किंवा सगळे म्हणतायत म्हणून मी करतो आहे का, तर नाही. तुम्ही स्वतःला विचारा तुमचं इंटरेस्ट कशामध्ये आहे. मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, मेकाट्रॉनिक्स असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल असेल, भरपूर अशा वेगळ्या दुसऱ्या ब्रांचेस आहेत, केमिकल इंजिनिअरिंग असेल, असे बरेचसे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जर कष्ट केलं तर नक्कीच काहीतरी चांगलं करू शकताय. त्यामुळे पहिला तुमचा इंटरेस्ट बघा. त्यानंतर स्कोप. सगळ्या ब्रँचेसना इक्वल स्कोप आहे, अशी कुठली ब्रँच नाही आहे की ज्याचा खूप कमी स्कोप आहे आणि एखाद्या ब्रँचचा खूप जास्त स्कोप आहे. सगळ्या ब्रँचेसला स्कोप आहे. प्रोव्हाइडेड, हे मी सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या पालकांना सांगतो जे KITमध्ये काउन्सिलिंगसाठी येतात. आमच्या इकडे काउन्सिलिंग फॅसिलिटेशन सेंटर आहे, जिथे जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांनी येऊन व्हिजिट केले, आणि काउन्सिलिंग सेंटर आम्ही विद्यार्थ्यांसाठी ओपन केलं होतं. तिथे साधारण आता 2200 विद्यार्थी येऊन आणि विद्यार्थ्यांनी पालक येऊन तिथे गेलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आम्ही हेच सांगतोय की तुझा स्कोप इज देअर फॉर ऑल ब्रँचेस. देर इज ऑलवेज स्पेस ॲट द टॉप. तुम्ही जर टॉपमध्ये असाल तर कोणत्याही ब्रँचमध्ये असू देत, तुम्हाला नक्की चांगलं करिअर असणार आहे, चांगलं फ्युचर असणार आहे. त्यामुळे तुम्ही आयडेंटिफाय करायचं आहे की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्याचा स्कोप कुठं आहे, जेणेकरून तुम्ही त्या दिशेने वाटचाल कराल. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचा स्कोर आणि रँक, म्हणजे एक आणखी एक विद्यार्थ्याची तुम्हाला मी केस सांगतो. असे खूप बरेचसे विद्यार्थी, बरेचसे पालक येत आहेत, ते CETची परीक्षा व्हायच्या अगोदर यायचे, भेटायचे, सर काही होते आम्ही KITलाच ॲडमिशन घेणार आहे, परीक्षा झाली की आम्ही तुमच्याकडेच येणार आहे, त्याची परीक्षा तुमच्या इथेच आहे. आणि ओके, त्यांचं KIT हे फायनल होतं आणि त्यांना अपेक्षित होतं कट ऑफ आमचा, त्यांना कॉम्प्युटर सायन्स पाहिजे होतं की कट ऑफ आमचा हा साधारण 89-90 आहे, आणि त्यांना माहिती होतं की हो सर या रेंजमध्ये माझ्या मुलाला पडतील. परंतु CETचा रिझल्ट आला आणि त्यांच्या मुलाला 96 मार्क्स पडले. आता 96 पडले म्हणजे यांची अपेक्षा होती KIT तरी मिळावं म्हणून, पण 96 पडले म्हणून त्यांचा आता विचार सुरू झाले की आता KITपेक्षा अजून बेटर कुठलं कॉलेज मिळते. मग ते परत येतात, वी हेल्प एव्हरीवन हू कम्स फॉर काउन्सिलिंग. असं नाही आहे की तुम्ही आलात म्हणजे KITलाच ॲडमिशन घ्या. मग त्यांना आम्ही परत, मी असेल, माझी टीम आहे, यांनी समजावून सांगितलं, आणि मग 96च्या यांनी तुम्हाला कुठले कॉलेजेस मिळू शकतात त्याची लिस्ट आम्ही त्यांना बनवून दिली. सांगायचं एवढंच आहे की इट इज नॉट ए प्रॉब्लेम ऑफ एनिथिंग, इट इज प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. ज्यावेळेस भरपूर ऑप्शन्स असतात ना, त्यावेळेस कन्फ्युजन होतं आहे. जर तुमचं ठरलं असेल की मला या कॉलेजला घ्यायचं आहे, मार्क्स किती असू देत, तुम्हाला त्या कॉलेजला, त्या ब्रँचला घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचा स्कोर काय आहे, रँक काय आहे, त्यानुसार ठरवायचं आहे. आता स्कोर आणि रँकचं मी तुम्हाला दाखवलं, त्यानुसार तुम्ही बघून ठरवू शकताय तुमचे मार्क्स किती आहेत आणि तुम्ही कोणत्या कॉलेजला, त्या कॉलेजमधल्या कोणत्या ब्रँचला तुम्ही ॲडमिशन तुम्हाला मिळू शकते. आणि मग सीट मॅट्रिक्स हे आपण डिस्कस केलं. तर हा होमवर्क तुम्हाला करायचा आहे. ॲटलिस्ट लिस्ट ऑफ कॉलेजेस या क्रायटेरियावरती बेस्ड आणि लिस्ट ऑफ ब्रँचेस तुम्हाला तयार करून यायच्यात. मग आपण त्याच्यावरती भरूयात. आता बघा, हे वेज आहेत तुम्हाला भरताना. 3 वेज आहेत, ब्रँच स्पेसिफिक, कॉलेज स्पेसिफिक आणि मिक्स्ड. हे जसं आता फॉर एक्झाम्पल कॉलेज A आहे, B आहे आणि C आहे, आणि त्यांच्याकडे प्रत्येकाकडे 5-5 ब्रँचेस आहेत. एक आपण काय करतो, ब्रँच स्पेसिफिक म्हणजे काय, मला कॉम्प्युटर सायन्सलाच पाहिजे, मग कुठल्याही कॉलेजमध्ये मिळू देत, मी तिथे ॲडमिशन घेईन आणि करिअर करेन. म्हणून कॉलेज A CSE टाकतो, कॉलेज B CSE टाकतो, कॉलेज C CSE टाकतोय, कॉलेज A मेकॅनिकल, कॉलेज B मेकॅनिकल, कॉलेज C मेकॅनिकल. ठीक आहे, ही जनरल आहे. पण मला एक मित्रांनो सांगावंसं वाटते की हे दिस इज नॉट ए गुड स्ट्रॅटेजी. तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे, असं समजा की कॉलेज A CSE, कॉलेज B CSE आणि कॉलेज C जे आहे तिथलं CSE हे
एवढं रेप्युटेड नाही आहे ते कॉलेज. फक्त कॉम्प्युटर सायन्स आहे म्हणून तुम्ही त्या कॉलेजला जाणार का, ॲडमिशन घेणार का? त्याच्याही पेक्षा कॉलेज एमधलं डेटा सायन्स असू शकतं, कॉलेज एमधलं AIML असू शकतं, कॉलेज एमधली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँच असू शकते, की जे कॉलेज सीच्या कॉम्प्युटर सायन्सपेक्षाही खूप चांगली असू शकेल. जर त्या कॉलेज सीमधल्या कॉम्प्युटर सायन्सला तुम्ही ॲडमिशन घेतलात आणि तिथे जर फॅकल्टीज नसेल, लॅब्स नसतील, लेक्चर्स होत नसतील, तिथे प्लेसमेंट नसेल, तर कॉम्प्युटर सायन्समध्ये फक्त तुम्ही डिग्री केली म्हणून तुम्हाला कोणीही जॉब देणार नाही आहे. त्याच्याऐवजी कॉलेज ए CSE टाकल्यानंतर कॉलेज एमधलाच डेटा सायन्स, कॉलेज एमधलाच AIML, कॉलेज एमधलाच ENTC तुम्ही टाकलं आणि कॉलेज एचं ENTC मिळालं, तरीसुद्धा जर त्या कॉलेजमधल्या ENTCमध्ये पण चांगले प्लेसमेंट्स असतील तर इट इज एनिवे इट इज गुड टू डू ENTC दॅन इन C कॉलेज कॉम्प्युटर सायन्स. सो हा विचार थोडासा तुम्ही करायचा आहे आणि मग ते ऑप्शन फॉर्म्स भरायचे आहेत. ऑफकोर्स तुमचं मेरिट बघायचं आहे, तुमचं मेरिट नंबर पाहायचा आहे आणि जो पहिला ऑप्शन आहे मी दाखवणार आहे पुढच्या याच्यामध्ये, पहिला जो ऑप्शन आहे तोच फक्त तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन असाच टाकायचा जो आपल्याला मिळणारच नाही आहे. त्यामुळे COEP सगळ्यांनी टाकूनच द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्यापासून पुढे, जेणेकरून मिळाला तरी आपण विचार करून पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकतो. दुसरा जो वे आहे बघा की कॉलेज स्पेसिफिक. म्हणजे बरेच विद्यार्थी असतात की नाही ठीक आहे मला कुठल्याही ब्रँचला मिळू देत पण मला KITमध्येच पाहिजे. हा अप्रोच बरोबर आहे, कारण KITमधलं प्लेसमेंट, मी KITमध्ये आहे म्हणून KITचं एक्झाम्पल देतो आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही KITचाच विचार केला पाहिजे. तुम्ही जे काही ॲनालिसिस केलेलं कॉलेज असेल त्या कॉलेजमध्ये जर प्लेसमेंट चांगली असतील, ॲकॅडमिक्स चांगलं असेल, ते ऑटोनॉमस कॉलेज असेल तर काही हरकत नाही आहे, तुम्ही त्या कॉलेजेसचे सगळे ब्रँचेस टाकू शकता. फॉर एक्झाम्पल कॉलेज ए कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AIML, ETC, इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर मग सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, इथंपर्यंतचे ऑप्शन्स टाकून दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही असे करू शकताय. कॉलेज ए सगळ्या सर्किट ब्रँचेस, कॉलेज B सर्किट ब्रँचेस, कॉलेज C सर्किट ब्रँचेस आणि त्याच्यानंतर कोर ब्रँचेस, किंवा असंही होऊ शकतं काही, आणि आहेत आमच्याकडे असे विद्यार्थी येत आहेत, एक 2-3 विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा स्कोर हा 90 ते 94 आहेत आणि त्यांचा इंटरेस्ट हा मेकॅनिकल आणि सिव्हिल एन्व्हायरमेंटमध्ये आहे. असे विद्यार्थी आहेत जे ठरवून येत आहेत, तिकडेही त्यांना स्कोप आहे. त्यामुळे हा दुसरा वे झाला. आणि तिसरा आहे तो मिक्स्ड. तुम्ही कॉलेज एचं CSE टाकताय, कॉलेज Bचं ETC टाकताय, कॉलेज Cचं CSE टाकताय. दिस इज मिक्स्ड. हा जो आहे हा खरं स्टुडियस आपण म्हणूया तुमचा ऑप्शन फॉर्म आहे. म्हणजे एखाद्या कॉलेजची एखादी ब्रँच चांगली आहे, दुसऱ्या कॉलेजची तीच ब्रँच घेण्याऐवजी त्या कॉलेजची दुसरी ब्रँच मी घेऊन तिथे टाकतोय. हे सगळं आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करून मी तुम्हाला त्या सेमिनारमध्ये दाखवणार आहे आणि त्याचाही एक लाईव्ह व्हिडिओ मी बनवून याच्यानंतर यूट्यूबवरती पण शेअर करेन. आता बघूया ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे कसा. सेम वेबसाईट fe2022.mahacet.org तुम्ही जाताय, तिथे लॉग इन करताय. लॉग इन केलं की तुम्हाला डाव्या बाजूला इथे ऑप्शन फॉर्म हा एक टॅब दिसेल, तिथे क्लिक करायचं आहे. या इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आहेत आणि प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म म्हणायचं आहे. पुढे तुम्ही गेलात, दिस इज द स्टेप नंबर 0. पुढं पहिली तुम्ही तिथे लॉग इन केला की तुम्हाला अशी विंडो दिसेल. तिथे बघा 4 स्टेप्समध्ये तुम्हाला हे ऑप्शन फॉर्म्स भरायचे आहेत. काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला शॉर्टलिस्ट करायचे आहेत. कोणकोणत्या कॉलेजमधले कोणकोणते ऑप्शन्स तुम्हाला, कोणकोणते ब्रँचेस कोणत्या पाहिजेत हे फक्त शॉर्टलिस्ट अगोदर करून ठेवायचं आहे. आपण ते शॉर्टलिस्ट करतोय, त्यांना अजून प्रेफरन्स देत नाही आहे. दुसऱ्या याच्यामध्ये सेट युअर प्रेफरन्सेस. तुम्ही जे काही 10, 20, 30, 40, 50 शॉर्टलिस्ट केलेले आहेत त्याच्यामधला पहिला कुठला, दुसरा कुठला, तिसरा कुठला हे आपण दुसऱ्या स्टेपला करणार आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला समरी दिसेल, तुम्हाला परत ते वर खाली करता येईल आणि चौथ्या याच्या स्टेपमध्ये आपण ते कन्फर्म करणार आहे. आता बघूयात. फॉर एक्झाम्पल असं तुम्हाला तिथे स्क्रीन दिसेल, सिलेक्ट कोर्स नेम. ज्यावेळेस तुम्ही इथे क्लिक कराल, याच्यामध्ये सगळे कोर्सेस जे महाराष्ट्रामधल्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आहेत त्याची लिस्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. आता इथे कन्फ्युजन, मी स्ट्रॅटेजीज इफेक्टिव्ह वेज का म्हटलं याच्यामध्ये, मी तुम्हाला एक इफेक्टिव्ह वे त्यातला सांगणार आहे. जर तुम्ही इथे गेलात आणि सिलेक्ट केला आणि असं समजा कॉम्प्युटर सायन्स हे सिलेक्ट केला, कॉम्प्युटर सायन्स तुम्ही सिलेक्ट केला तर KITमधलं कॉम्प्युटर सायन्स तुम्हाला दिसणारच नाही आहे. का हो, तर KITमध्ये जो कोर्स आहे त्याचं नाव आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्यामुळे बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम होतो. ते इथे जातात, कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असं सिलेक्ट करतात, किंवा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग एवढाही कोर्स आहे, पण KITमध्ये त्याचं टायटल आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन ब्रॅकेट AIML. त्यामुळे इथे तुम्ही सिलेक्ट करत असताना सिलेक्ट कोर्स करायचा आहे,
त्यानंतर युनिव्हर्सिटी, त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट जे करायचं आहे ते, सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस, ॲटोनॉमस वगैरे. आता इथे काही न करता फक्त तुम्ही कोर्स सिलेक्ट करायचा आहे, सर्च इन्स्टिट्यूट म्हणायचं आहे, ज्या इन्स्टिट्यूट्स येतात त्याच्यामध्ये तुम्ही कोडनुसार ते फक्त शॉर्टलिस्ट करून ठेवायचे आहेत. ही एक स्ट्रॅटेजी पहिली आहे. इथे थोडंसं मुलांचं कन्फ्युजन होतं. जास्तीत जास्त तुम्ही काय करा, कोर्स नेम सिलेक्ट करा आणि डिस्ट्रिक्ट करा. कॉम्प्युटर सायन्स सिलेक्ट केलं किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं आणि डिस्ट्रिक्ट कोल्हापूर केलं आणि सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस ऑटोनॉमस, तर ते फक्त ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील. 3 दिवस आहेत ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरण्यासाठी. तुमचा 1 दिवस हे पूर्ण अभ्यास करण्यात जरी गेला तरीही चालेल, काही हरकत नाही आहे. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही ते ऑप्शन्स फायनल करू शकता. हा एक वे झाला. ज्यावेळेस तुम्ही असे सगळे कोर्सेस सिलेक्ट कराल आणि त्याचे लास्ट नेम्स आल्यानंतर तुम्ही सिलेक्ट कराल तरी एक अशी लिस्ट तुम्हाला तयार होईल. ठीक आहे, तुम्ही इथे कोर्स टाकला आणि सगळे ऑल ठेवलं तरी साधारण असे कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड हे असे येतील. आता इथे बघा मी डेलिव्हरेटली दुसरा स्क्रीनशॉट घेतला आहे. 49, 50, 55पर्यंत त्या विद्यार्थ्यांनी काढलेले आहेत. आणि मग त्याच्यातले कुठले घ्यायचे आहेत तर पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी जे आहे पीक, त्याचं मला हे घ्यायचं आहे, हे घ्यायचं आहे. डॉक्टर डी वाय पाटील प्रतिष्ठान, डी वाय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी आहे, त्यातलं नको, त्याला नाही घेतलं म्हणून त्याने घेतलेलं नाही आहे. तुम्ही हे जे सिलेक्ट करताय हे सगळे तुम्हाला तिथे खाली दिसतील. आता इथेच तुम्हाला ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स हा एक बटन येतं आहे. तुम्ही युनिव्हर्सिटी चूज करा, कोर्स चूज करा, ॲड म्हणा, परत जावा, मेकॅनिकल चूज करा, युनिव्हर्सिटी चूज करा, ते येतील त्यातले सिलेक्ट करा. ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स म्हटलं की ते लिस्ट खाली खाली तुमची तयार होत जाईल. तुम्हाला एखादं नको वाटतंय डिलीट सिलेक्टेड ऑप्शन हे म्हणून तुम्ही तिथून डिलीटही करू शकताय. तुमचं झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे. पुढच्या स्टेपला बघा, आता हा महत्त्वाचा स्टेप आहे. बरेचसे बाहेर फॉर्म भरणारे काय करतात, तुम्ही सांगताय तसे हे सगळी लिस्ट इथे केलेली असते त्यांनी. जो महत्त्वाचा पार्ट आहे प्रेफरन्सेस देणे तो पुढे आहे. सेट युअर प्रेफरन्सेस. हे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नकळत ते असं केलं जातं, जे त्यांना पाहिजे इन्स्टिट्यूट तिथे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर टाकले जातात आणि मग आपल्याला वाटतं की आपण सिरियल नंबरनुसार बघतो. इथे बघा सिरियल नंबर 1 2 3 4 आहे, परंतु इकडे प्रेफरन्स बघा 1 9 8 3. म्हणजे अशी तुमची समजा 20 कॉलेजेसची लिस्ट असेल तर या स्टेपला तुम्हाला इथं प्रेफरन्स नंबर हे असं समजा हे 4ही ब्लँक आहेत. मी पहिल्याला क्लिक केल्यावरती तिथं प्रेफरन्स नंबर 1 आला आहे. दुसरा माझा कुठेतरी खाली आहे. तिसरा इथं क्लिक केल्यावर त्याला 3 नंबर आला आहे, 4, आणि इथे मी 9व्या नंबरला क्लिक केल्यामुळे इथे 9 नंबर आला आहे. त्यामुळे हे प्रेफरन्स नंबर्स तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहेत. इथे शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्ही प्रेफरन्सेस चूज करताय. बरं ठीक आहे, तुम्ही ते प्रेफरन्सेस चूज केले. याच्यामध्ये परत तुम्ही रिसेट करू शकताय किंवा चेंज करू शकताय. हे झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे तुम्हाला. पुढे गेलात की अशी स्क्रीन दिसेल. तुम्ही जे सिलेक्ट केलेले ऑप्शन फॉर्म आहे त्याची समरी येईल. त्याच्यामध्ये बघा तुम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला पहिला प्रेफरन्स, इथे आता प्रेफरन्स नंबर आला आहे, पहिला प्रेफरन्स आहे. पिक्ड दुसरा, त्याच्यामधली ब्रँच आहे त्याला तिसरा, असे हे आलेले आहेत. कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स. ओके, आणि इथं TFWS दिला, इथं 0. ठीक आहे. सो हे असं तुम्हाला येईल. आता इथे तुम्हाला एक खूप छान स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे. इथे जरी तुमचं काय म्हणूया त्याला अशी लिस्ट तयार झाली असली तरी इथे बघा इन्सर्ट चॉईस कोड हा एक ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ते युनिव्हर्सिटी, कॉलेज आणि त्याच्यामधले ट्रेड्स दाखवत आहे. त्यामुळे इथे सिलेक्ट केला इन्सर्ट चॉईस कोड की तुम्हाला ते इन्स्टिट्यूट नेम विचारतं आहे, युनिव्हर्सिटी किंवा डिस्ट्रिक्ट विचारतं आहे. कोल्हापूर टाकला की सगळ्या कोल्हापूरमधले सगळे इन्स्टिट्यूट दिसतात. त्यातलं तुम्ही KIT चूज केलं की त्याच्याखाली सगळ्या ब्रँचेस KITमधल्या तुम्हाला दिसतील. तुम्ही इथूनही ते करू शकताय. एखादा चॉईस कोड तुम्हाला माहिती आहे ते डायरेक्ट तिथं सर्च केला, ती ब्रँच येते आहे, ते तुम्ही तिथे टाकू शकताय. आणि असं होतं की नाही मला सर 3 नंबरचा आहे तो ॲक्च्युली 2 नंबरला घ्यायचा आहे, तेही तुम्ही इथं मूव चॉईस करू शकताय. सगळे तुम्हाला बदलायचे आहेत. परत एकदा चेंज प्रेफरन्सेस करून ते करू शकताय. तुम्ही वेळ घ्या, परंतु इथे ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म समरी देताय, प्रेफरन्सेस देताय, तिथे तुम्हाला काळजी घ्यायलाच पाहिजे. ते झाल्यानंतर तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं आहे आणि पुढं जायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन येईल. हे आता बघा तुम्हाला जी प्रिंट मिळणार आहे कन्फर्मेशनची, त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटचं नाव किंवा काही ब्रँचचं नाव देखील येणार नाही. तुम्हाला फक्त कळणार आहे तुमचा प्रेफरन्स नंबर आणि चॉईस कोड. त्यामुळे तुम्ही कुठलेही तुम्हाला प्रिंट तिथे मिळेल, दिली जाईल. तुम्ही कुठले इन्स्टिट्यूट्स कुठले टाकलेले आहेत हे तुम्हाला तुमच्याकडे एक तयार पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते सर्च करून पाहू शकाल. तुम्ही मग इथे काय करायचं आहे, परत तो प्रोसीड अँड कन्फर्म ऑप्शन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे आता मी स्क्रीनशॉट घेतलेलं आहे. याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मी जसं ऑप्शन फॉर्म ओपन होईल तसं एक मी लाईव्ह तुम्हाला मी करून दाखवणार आहे.
पण तुम्ही इथे प्रोसीड अँड कन्फर्म ऑप्शन फॉर्म म्हटल्यानंतर तुम्हाला ते लॉग इन पासवर्ड विचारेल परत एकदा. तो लॉग इन पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल आणि तो OTP टाकल्यानंतरच तुम्हाला ऑप्शन फॉर्म हे तुमचे कन्फर्म होतील. त्यामुळे तुमचा लॉग इन ID, तुमचा पासवर्ड, तुमचा मोबाईल, त्याच्यामध्ये येणारा OTP कोणाशीही शेअर करू नका अनलेस अँड अंटिल यू बिलीव्ह दॅट पर्सन अँड यू कन्फर्म दॅट यू हॅव एंटर्ड द सेम चॉईसेस, सेम ऑप्शन्स दॅट यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन फॉर. हे सगळं बघायचं आहे आणि तुम्ही मगच तो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मला वाटतं हे थोडक्यात तुम्हाला समजलेलं असेल. तुम्ही सेमिनारमध्ये याच्याबद्दल माहिती नक्की घ्या आणि याचा एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन जसं मी म्हटलं तसं तुम्हाला मी करून दाखवणार आहे. तोही व्हिडिओ मी अपलोड करेन. ठीक आहे, आता तुम्ही चॉईस कोड टाकला आहे, ते झालं आहे. आता अलॉटमेंट कशी असते, कॅप अलॉटमेंट नेचर कसं असतं याच्यावरती थोडंसं बघूयात. तर ऑप्शन फॉर्म तुम्ही कॅप राऊंड 1साठी भरताय. 300पर्यंतचे ऑप्शन्स तुम्ही देऊ शकताय. त्यातला जर पहिला ऑप्शन तुम्हाला अलॉट झाला, 1 नंबरला जो तुम्ही टाकला आहे तर तो ऑटो फ्रीज होतो. तुम्हाला दुसऱ्या राऊंडला जाता येत नाही. तुम्हाला तिथे ती जी काही सीट अलॉट झाली, जे काही ब्रँच मिळाले, जे काही कॉलेज मिळाले, पहिल्या नंबरला जे तुम्ही ऑप्शनला चॉईस चूज करताय की नाही पुढे जाऊन प्रेफरन्स नंबर जे 1 नंबर करताय ते जर कॉलेज मिळालं तर तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला ती सीट ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तुम्हाला सेकंड राऊंडला जाता येणार नाही आणि जर तुम्ही रिपोर्ट नाही केलं, ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही कॅपमधून बाहेर जाताय. ठीक आहे, दुसरा ऑप्शन तुम्हाला पहिला ऑप्शन नाही मिळाला आहे, दुसरा किंवा दुसऱ्यापासून पुढचे किती 300 नंबरपर्यंत असू दे तो मिळाला आहे, तर तुम्हाला सेकंड किंवा दुसरा जो मिळाला आहे तुम्ही विचार करायचा आहे की समजा तुम्हाला 6-7 नंबरचा ऑप्शन मिळाला आहे, 10, 11, 15 नंबरचा ऑप्शन मिळाला आहे, तो तुम्हाला जो वाटतोय तो आहे का, ते कॉलेज चांगलं आहे का, तुम्ही सॅटिस्फाय आहात का, असेल तुम्हाला जसं वाटतं एक्सपेक्टेड आहे तसा तो ऑप्शन वाटत असेल तर ती सीट तुम्ही ॲक्सेप्ट करायची आहे आणि तुम्ही फ्रीज करायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्ही रिपोर्ट करायचं आहे. आता त्याच्यानंतर जर तो चॉईस कोड तो जो मिळालेला ऑप्शन आहे तुमच्या आवडीचा नसेल तर काय करायचं आहे, ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे. तुम्हाला जे काही सेल्फ ARC आहे ते करावं लागेल, तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करावी लागेल आणि तुम्ही तिथं नॉट फ्रीज करायचं आहे. नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट. तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल होता. तुम्ही परत दुसऱ्या राऊंडला जाऊन ऑप्शन फॉर्म्स भरू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरत असतात त्यावेळेस पहिल्या राऊंडला जो तुम्हाला मिळालेला ऑप्शन आहे तो तसाच तुमच्याकडे रिटेन राहतो, तो शेवटी तुमच्याकडे तसाच असतो. त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन जर असतील तुम्ही टाकलेले आणि त्यातला जर अलॉट झाला तर जो पहिल्या राऊंडला अलॉट झाला आहे तो निघून जातो, जो तुम्ही बेटरमेंटसाठी टाकला आहे तो तुम्हाला मिळतो. त्यामुळे असेच ऑप्शन्स टाका जे खरोखर पहिल्या मिळालेल्या कॉलेजपेक्षा कोर्सपेक्षा खरोखरच ते चांगले असतील. जर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला तुम्ही ऑप्शन टाकला आणि तो मिळाला आणि पहिल्या राऊंडचा निघून गेला तर तुम्ही परत असे विद्यार्थी येतात की आम्हाला तो मिळाला सर, पहिलाच कॉलेज जो मिळालं होतं आणि ते पाहिजे होतं, असं होत नाही. त्यामुळे थोडीसं काळजी घेऊन सेकंड ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तुम्ही भरत असताना पण त्याच्यामध्ये चॉईसेस वर खाली करू शकता, ॲड करू शकता. असं काही नाही आहे की 13 नंबरचा मिळाला आहे म्हणजे आता मी फक्त पहिले 12च टाकू शकणार. परत दुसऱ्या राऊंडला तुम्ही 300पर्यंत ऑप्शन्स भरू शकता. 299पर्यंत 300वा ऑप्शन हा तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालेला तो असाच राहतो. आता दुसऱ्या कॅप राऊंडला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेत, सेम 300 ऑप्शन्स भरलेत. त्यातला पहिला असेल तर ऑटो फ्रीज, तो नसेल तर तुम्ही सेकंड किंवा दुसरा असेल तो आवडीचा असेल तर तो घेऊ शकता किंवा जर नसेल तरी तुम्ही ते ॲक्सेप्ट करून परत तिसऱ्या राऊंडला जाऊ शकताय. तिसऱ्या राऊंडला परत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय. तिसऱ्या राऊंडला भरल्यानंतर तुम्हाला कुठलाही ऑप्शन मिळू देत, सीट मिळू दे, ती तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागेल. आता याच्यामध्ये असं होतं की बऱ्याच वेळेला पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला सर सीटच अलॉटमेंट झाली नाही आहे किंवा राऊंड माझ्याकडून मिस झाला, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नेक्स्ट जो राऊंड आहे त्याला इलिजिबल होता. आता याच्याबरोबर हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन मी थोडंसं जास्त याच्यावरती वेळ घेत नाही, ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये आहेच आहे. परंतु हे ओपनसाठी सीट अलॉटमेंट आणि तुमच्याकडे रजिस्ट्रेशनच्या वेळेस FC व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स तयार झालेलेच आहेत, हे तुम्ही तयार ठेवायचे आहेत. फक्त एक आहे जे SC ST OBC SBC किंवा EWS या विद्यार्थ्यांनी जे एखादं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर किंवा EWS सर्टिफिकेट अवेलेबल नसल्यामुळे त्याचं टोकन अपलोड केलेलं आहे. आता ते टोकन अपलोड केलं आणि तुमच्याकडे ओरिजिनल मिळालं आहे तर ते केव्हा अपलोड करायचं आहे, ते तुम्ही केव्हाही जाऊन FCला ते अपलोड करू शकताय किंवा तुम्हाला अलॉटमेंट केव्हा मिळाली आहे, तुम्हाला जर पहिल्या राऊंडला एखादी इन्स्टिट्यूट मिळाली तर ती इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्यायच्या अगोदर, सीट ॲक्सेप्ट करायच्या अगोदर तुम्हाला ते त्या FCवरती तुम्ही ज्या FCला रजिस्ट्रेशन केलं तिथे जाऊन ते तुम्हाला करायचं आहे.
तर हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्ही बघू शकता, यानुसार तयार करा. हे परत आम्ही वेबसाईटवरती आमच्या दिलेले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, फिजिकली हँडिकॅप्ड, ऑर्फन कॅन्डिडेट अदर दॅन महाराष्ट्र, ही लिस्ट अवेलेबल आहे वेबसाईटवरती, तुम्ही बघू शकताय. याचे झेरॉक्स आणि त्याच्यावरती तुमच्या स्वतःच्या सिग्नेचर्स हे सगळं तुम्ही तयार करून ठेवायचं आहे. शेवटचा पार्ट, आता पुढे काय सर? ठीक आहे, बाकीचं समजलं सगळं. ऑप्शन फॉर्म भरला, मला काय करायचं आहे? तर बघा, ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला 13 ते 15 तारखेपर्यंत आहे. तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड ही 18 तारखेला समजणार आहे. आणि पहिला राऊंडचे रिपोर्टिंग, सीट ॲक्सेप्टन्स अँड रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट्स अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन्स, हे 19 ते 21. ॲक्सेप्टन्स 3 वाजेपर्यंत आणि कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणे 5 वाजेपर्यंत. या कदाचित 3चं 5 होईल, 5चं संध्याकाळी 8, 9, 10 होईल. पण असं वाटत नाही की या डेट्स बदलतील, कारण पहिला ऑप्शन फॉर्म रजिस्ट्रेशनच्या सुद्धा डेट्स असतील किंवा FC व्हेरिफिकेशनच्या डेट्स. असं वाटत होते की थोडे एक्सटेन्शन मिळेल, पण ते मिळालं नाही. त्यावरून असं वाटतं की हे स्ट्रिक्टली फॉलो केलं जाईल, त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर कॅप राऊंड 2 होईल. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 2. त्याचं परत सीट मॅट्रिक्स हे तुम्हाला DTच्या वेबसाईटवरती मिळेल. ते 22 तारखेला डिस्प्ले होईल. त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरायच्यात तुम्हाला कॅप राऊंड 2साठी 23 ते 26 ऑक्टोबरमध्ये. दिवाळीचा पिरियड आहे. तुम्हाला हे स्वतःच व्यवस्थित अभ्यास करून भरावं लागेल आणि करावं लागेल. इथे या काळात सुद्धा बऱ्याचशा FC ओपन असतील, तुम्ही जाऊन तिथेही मदत घेऊ शकताय. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट परत 28 तारखेला तुम्हाला अलॉटमेंटची लागेल. आणि ॲक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग 29 ते 31 ऑक्टोबर या काळामध्ये तुम्हाला सेकंड राऊंडचं रिपोर्टिंग असेल. तिसऱ्या राऊंडसाठीची जी आहे ती परत बघा, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 3 ते 1 नोव्हेंबरला होते आहे. परत ऑप्शन फॉर्म तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी भरताय 2 ते 4 नोव्हेंबरमध्ये. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट 6 नोव्हेंबरला होती आहे. आणि सीट ॲक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग हे 7 ते 9 नोव्हेंबरमध्ये तुम्हाला करायचं आहे. तिसरा राऊंड जरी हा पुढे असला तरी DTच्या नोटिफिकेशननुसार फर्स्ट इयरचं अकॅडमिक्स हे 1 नोव्हेंबरला सुरू होतं आहे. त्यामुळे त्यानुसार तुम्ही तयारी करायची आहे. व्हिडिओ खूप लेंदी झालेला आहे, परंतु जी काही माहिती आहे ती खूप गरजेची आहे आणि हा तुम्ही व्हिडिओ केअरफुली बघा. तुम्हाला ज्या काही शंका असतील, काही डाऊट असतील, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका, त्याला आम्ही रिस्पॉन्स देऊ. आणि KITला व्हिजिट करा, ऑप्शन फॉर्म भरा. आमचे काउन्सलर्स तिथे बसलेले आहेत, त्यांच्याकडून काउन्सिलिंग करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार, तुमच्या स्कोअरनुसार योग्य कॉलेज कसं मिळेल याच्यासाठीच आम्ही सगळे प्रयत्न करू. अजून तुम्हाला ॲडमिशनबद्दल माहिती, KITबद्दल माहिती असेल तर हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकताय. आम्ही याच्यावरती व्हॉट्सअप ऑटोमेशन ऑन केलेला आहे. हा नंबर आहे 7030861199. आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट दिस इज अवर फेसबुक व्हेरीफाईड बिझनेस अकाउंट. वी हॅव गॉट ग्रीन टिक फॉर दिस व्हॉट्सअप अकाउंट. ग्रीन टिक म्हणजे काय, ते मिळवणं काय असतंय, मला वाटतं बऱ्यापैकी तुमच्यातल्या जाणकार मुलांना ते माहिती असेल. त्यामुळे तुम्हालाही आमच्या कॉलेजकडून मेसेजेस येत आहेत बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे असं नाव आणि ते ग्रीन टिक तुम्हाला तिथे दिसते. या व्हॉट्सअप अकाउंटवरून तुम्हाला आम्ही वेळोवेळी सगळे अपडेट्स देतोच आहे. पण अजून तुम्हाला माहिती घ्यायची असेल, फक्त या नंबरवरती जाऊन तुम्ही हॅलो KIT टाकलात तर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग पेशंटली अँड ऑल द व्हेरी बेस्ट. आय विश यू गेट the college and the course which you expect, which you deserve. Thank you very much and all the best.